नमस्कार. आपण जूनमधील ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याच्यावर आधारित जे काही सराव प्रश्न आदरणीय देवा जाधवर सरांच्या पुस्तकात दिलेले आहेत 50 प्रश्न, त्याच्यातील 20 ते 21 प्रश्न आपण आज बघणार आहोत. तर बघा, रँडमली घेत आहे जे काही 21 प्रश्न आज मी घेईल, 20-21 प्रश्न. तर त्याच्यामध्ये त्या प्रश्नांमध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन पण घ्यायचं आहे, त्यामुळे सगळेच नुसते वाचून दाखवत नाहीये. तर म्हणून मी 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न कव्हर करून घेणार आहेत. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, रँडमली घेत आहे, सगळे प्रश्न कव्हर होतील. तर आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न काय आहे बघा. जून 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात भूकंप झाला? तर व्हेनेझुएला या देशात भूकंप झाला. आता व्हेनेझुएला नेमका कोणत्या खंडात आहे किंवा त्याची कॅपिटल काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आपण ही न्यूज पूर्ण बघून घेऊ. व्हेनेझुएला भूकंप. तर बघा, व्हेनेझुएलामध्ये भूकंप कधी झाला? तर दिनांक 24 जून 2026 रोजी 2 शक्तिशाली भूकंप. ठीक आहे. 7.2 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू मोरोन किनारपट्टी, मोरोन किनारपट्टी, आणि 7.5 रिश्टर स्केल युमारे. व्हेनेझुएला देशातील 126 वर्षातील सर्वात मोठा भूकंप. यापूर्वी 1900 मध्ये 7.7 तीव्रतेचा 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. ला ग्वायरा या किनारी भागात सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाली. ला ग्वायरा या किनारी भागात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, मृतांचा आकडा 1000 पेक्षा जास्त. भारतातर्फे मदतीसाठी ऑपरेशन अमिस्ताद मैत्री राबवण्यात आले. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. ऑपरेशन अमिस्ताद आपल्याकडून राबवण्यात आलं. भारतातर्फे अत्याधुनिक भीष्म क्यूब. इथे भीष्मचा शॉर्ट फॉर्म पण लिहिला आहे आणि इथे खाली लॉंग फॉर्म आहे. भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री असं त्याचा फुल फॉर्म होतो. भारतातर्फे अत्याधुनिक भीष्म क्यूब पाठवण्यात आले. हे स्वदेशी फिरते हॉस्पिटल ते झटपट कुठेही उभारता येते. एका वेळी 300 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता. ट्रॉमा केअर, शस्त्रक्रिया, रोग निदान युनिट. कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष कोण आहे व्हेनेझुएलाचे? तर डेल्सी रॉड्रिग्स. व्हेनेझुएलाची राजधानी काय आहे? कॅराकस. नंतर साऊथ अमेरिके कॉन्टिनेंट आहे, दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनाऱ्यावर बसलेला देश आहे. अधिकृत भाषा आहे स्पॅनिश. करन्सी किंवा इथे चलन. ठीक आहे. चलन काय आहे? बोल्व्हिवर. जगात सर्वात जास्त खनिज तेल साठे असणारा देश. हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे. आता व्हेनेझुएला भूकंपामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत? जून 2026 मध्ये झाला, हे लक्षात ठेवा. 126 वर्षातला सर्वात मोठा भूकंप आहे तिथला. नंतर भारतातर्फे ऑपरेशन अमिस्ताद राबवण्यात आलं. नंतर भीष्म क्यूब फुल फॉर्म लक्षात ठेवा. कोणत्या खंडातला देश आहे हेही लक्षात ठेवा. राजधानी कॅराकस, अधिकृत भाषा स्पॅनिश, चलन बोल्व्हियर, आणि सर्वात जास्त खनिज तेल साठे असणारा देश आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे तृष्णा मोहिमेवर. तर तृष्णा मोहीम आणि खाली 3 स्टेटमेंट दिले आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. तर योग्य विधान आहे अ आणि ब, आणि क विधान चुकीचं आहे. ठीक आहे. तर विधान अ काय आहे? भारत आणि फ्रान्सची संयुक्त उपग्रह मोहीम आहे. बरोबर. 2027 मध्ये तृष्णा उपग्रह प्रक्षेपित होणार आहे. या उपग्रहाचे आयुष्यमान 7 वर्षे असणार, तर नाही किती? 5 वर्ष असणार आहे. हा पण प्रश्न आपण बघून घेऊया, जेणेकरून नेमकं त्याच्यात काय काय प्रक्षेपित केलं जाणार आहे. भारतातर्फे काय आणि अमेरिकेतर्फे काय, फ्रान्सतर्फे. तर मग ह्या गोष्टी बघा. बघा, तृष्णा मोहीम भारत आणि फ्रान्स देशाची संयुक्त उपग्रह मोहीम. तृष्णाचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, आणि नसेल जरा सगळं सलग लक्षात राहत तर कोणता अल्फाबेट काय रिप्रेझेंट करतो हे लक्षात ठेवा. थर्मल इन्फ्रारेड
इमेजिंग सॅटेलाइट फॉर हाय रिझोल्युशन नॅचरल रिसोर्स असेसमेंट, उच्च विभेदन नैसर्गिक संसाधन मूल्यांकनासाठी थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग उपग्रह. भारत आणि फ्रान्स 2026 मध्ये संयुक्तपणे त्रिशना उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. मोहीम उद्देश काय आहे? जागतिक जल आणि अन्न सुरक्षेला पाठिंबा देणे. इस्रो भारत आणि CNES फ्रान्स अंतराळ संस्था यांची संयुक्त उपग्रह प्रकल्प आहे. ठीक आहे. या उपग्रहात 2 मुख्य पेलोड आहेत. TIR पेलोड जो कोणाद्वारे असणार आहे? फ्रान्सच्या CNES द्वारे, आणि आपल्याकडून काय असणार आहे? इस्रोद्वारे VNIR SWIR पेलोड. TIR पेलोड हा थर्मल इन्फ्रारेड कॅमेरा जमिनीचे तापमान मोजेल, आणि VNIR SWIR पेलोड हा वनस्पती आणि सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाचा अभ्यास करेल. हा उपग्रह पृथ्वीपासून 761 किलोमीटर उंचीवर सूर्यतुल्यकाली कक्षेत स्थापन केला जाईल. या उपग्रहाचे आयुष्यमान किती आहे? 5 वर्ष. हे पण लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, लखनपूर कोळसा वायूकरण प्रकल्पाबाबत काय खरे नाही विचारता येते. काय खरं नाही? तर फक्त ब हे स्टेटमेंट खरं नाहीये आणि अ आणि क स्टेटमेंट खरं आहे. बघा, पायाभरणी कधी झाली? जून 2026 मध्ये करण्यात आली. आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प आसाम राज्यात आहे का? तर नाही, ओडिशा राज्यात आहे. हा भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनिया नायट्रेट निर्मिती करणारा प्रकल्प आहे. भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनिया नायट्रेट निर्मिती करणारा प्रकल्प आहे. ठीक आहे. तर बघा, लखनपूर कोळसा वायूकरण प्रकल्प, पायाभरणी 20 जून 2026 रोजी. ठिकाण लखनपूर, झारसुगुडा, ओडिशा. खर्च 25,016 कोटी. कोणाद्वारे? BCGCL, भेल आणि CIL. हा भारतातील पहिला व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनिया नायट्रेट निर्मिती करणारा प्रकल्प आहे. दररोज 2000 टन अमोनिया नायट्रेट उत्पादन. प्रकल्प उद्दिष्ट बघा, ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे, आयात निर्भरता कमी करणे, आत्मनिर्भर भारताला चालना देणे. या प्रकल्पामध्ये BCGCL द्वारे विकसित केलेले स्वदेशी सरफेस कोल गॅसिफिकेशन कोळसा वायूकरण तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, निर्भया चेतना उपक्रम कोणी आयोजित केला होता? निर्भया चेतना उपक्रम कोणी आयोजित केला होता? तर पंचायत राज मंत्रालय, केंद्र सरकार. आता त्याच्याशी रिलेटेड इन डिटेल बघून घेऊ की निर्भया चेतना उपक्रम नेमका काय आहे. तर बघा, कोणाद्वारे? तर पंचायती राज मंत्रालय, केंद्र सरकार. ठिकाण काय आहे? नवी दिल्ली. कालावधी 17 ते 19 जून 2026. निर्भया चेतना हा महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा, हक्क आणि लैंगिक समानता याबाबत बघा पुरुष लोकप्रतिनिधींना संवेदनशील करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला राष्ट्रीय उपक्रम आहे. निर्भय रहो उपक्रमाचा एक भाग आहे. 11 मार्च 2026 रोजी निर्भय रहो उपक्रम सुरू. ठीक आहे. निर्भया चेतना उपक्रमाचा कालावधी काय विचारला तर 17 ते 19 जून. पण निर्भय रहो उपक्रम कधी? तर 11 मार्च 2026. हे नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, पुरुष लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणाऱ्या मास्टर ट्रेनर्सची तुकडी तयार करणे. प्रायोगिक तुकडीमध्ये आसाम, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड या 6 राज्यांमधील सुमारे 40 मुख्य प्रशिक्षकांचा समावेश. आता याच्यात लक्षात ठेवणार 6 राज्य, आणि त्या 6 राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे का? हे एक लक्षात ठेवा. तर आहे. निर्भय चेतना अंतर्गत देशभरातील 17.5 लाखाहून अधिक पुरुष निवडून आलेल्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर 28,500 मास्टर ट्रेनर्सचा एक संवर्ग विकसित केला जात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न बघा, जून
जून 2026 मध्ये उल्हास अंतर्गत बघा 6वं संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरलं, तर ते उत्तराखंड आहे. मिझोराम पहिल्या क्रमांकाचं होतं, सॉरी पहिल्या क्रमांकाचं नाही म्हणायचं मला, पहिल्यांदा मिझोराम पहिल्यांदा, गोवा दुसऱ्यांदा होतं, हे नीट लक्षात ठेवा. हां, इथे मी लिहिते मिझोराम फर्स्ट टाइम, गोवा दुसऱ्यांदा होतं, उत्तराखंड 6वे. हां, जून 2026 मध्ये उल्हास अंतर्गत 6वे संपूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले, तर उत्तराखंड हे राज्य ठरलं. तर बघा आपण ती पण न्यूज बघून घेऊ. 6वे संपूर्ण साक्षर राज्य उत्तराखंड. जून 2026 मध्ये उत्तराखंड भारतातील 6वे संपूर्ण साक्षर राज्य घोषित केले. जून 2026 मध्ये उत्तराखंड भारतातील 6वे संपूर्ण राज्य घोषित केले. उल्हास अंतर्गत संपूर्ण साक्षर राज्य बघा मिझोरम जे पहिल्या क्रमांकाला घोषित झालं होतं, 98.2% साक्षरता. गोवा, त्याच्यानंतर त्रिपुरा 3 आणि त्रिपुरामध्ये पण 3 आकडा आहे आणि 3ऱ्या नंबरला. हिमाचल प्रदेश 4 नंबरला, सिक्कीम 5 नंबरला, उत्तराखंड 6 नंबरला. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे केंद्र सरकारच्या निकषानुसार 95%हून अधिक, काय निकष आहे बघा, 95%हून अधिक साक्षरता गाठणारी राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण साक्षर असा दर्जा दिला जातो. केंद्र सरकारने 2022 मध्ये उल्हास नावाचा एक नवीन साक्षरता अभियान कार्यक्रम सुरू केला. कधी? 2022 मध्ये. त्याच्यानंतर उद्दिष्ट 15 वर्षावरील 5 कोटी अशिक्षित व्यक्तींना, 15 वर्षावरील 5 कोटी अशिक्षित व्यक्तींना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट आहे. 15 वर्षावरील 5 कोटी, हां, हे नीट लक्षात ठेवा, 15 वर्षावरील 5 कोटी. नंतर उल्हासचा फुल फॉर्म बघा, अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग ऑल सोसायटी नवभारत साक्षरता कार्यक्रम. राष्ट्रीय शिक्षण नीती म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2000च्या शिफारसीनुसार हा कार्यक्रम 2022 ते 2027 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी देशभरात राबवला जात आहे. टॅगलाईन काय? जन जन साक्षर. हां, टॅगलाईन नीट लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेशांमध्ये बघा लडाख एक पहिल्यांदा, चंदीगड दुसरा आणि अंदमान निकोबार द्वीप समूह तिसरं. हां, म्हणजे जसं 6वं उत्तराखंड संपूर्ण राज्य ठरलं तसं तिसरं, पहिलं दुसरं तिसरं केंद्रशासित प्रदेशांमध्ये लडाख पहिलं, चंदीगड दुसरं आणि अंदमान निकोबार द्वीप समूह तिसरं. ठीक आहे. उल्हास कार्यक्रमाचे 5 मुख्य स्तंभ काय? मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये, मूलभूत शिक्षण आणि सतत शिक्षण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश देश बिग कॅट अलायन्स मध्ये सामील होणारा 27वा देश ठरला, तो कोणता? बांगलादेश. हां, तर बघा IBCA 2023 मध्ये त्याची स्थापना झालेली आणि आपल्याला महत्त्वाचं आहे IBCA. तर IBCA विषयी पण आपण बघून घेऊ आणि नेमके त्याचे संस्थापक सदस्य देश कोणते आहे आणि IBCA मध्ये नेमके कोणते प्राण्यांचा, मार्जार कुळातील नेमक्या कोणत्या प्राण्यांचा समावेश केला जातो, तर हे पण आपल्याला बघायचं आहे, जे आपण आता बघून घेऊया. IBCA शी रिलेटेड माझेच 2 व्हिडिओ दाखवते रील्स, ते बघून घ्या आणि पाठ करून टाका. नमस्कार, आज आपण बघणार आहोत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA, जी जगातील मार्जार कुळातील 7 प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणार आहे. तर आज आपल्याला हेच बघायचं आहे की त्या 7 प्रजाती कोणत्या आहेत. तर त्या 7 प्रजाती लक्षात ठेवताना कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हेच मी सांगणार आहे. तर लक्षात ठेवताना 3चे ग्रुप करायचे. पहिला ग्रुप 3चा असेल, दुसरा ग्रुप 2चा आणि तिसरा ग्रुप पुन्हा 2चा. पहिला जो ग्रुप असेल 3चा, तो ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचा. पहिल्या ग्रुपमध्ये लक्षात ठेवायचं वाघ, बिबट्या आणि हिमबिबट्या. पहिला ग्रुप असणार वाघ, बिबट्या आणि हिमबिबट्या. दुसरा ग्रुप असणार, त्याच्यात घ्यायचं सिंह आणि चित्ता, सिंह आणि चित्ता. आणि जो तिसरा आणि शेवटचा ग्रुप असेल त्याच्यात शेवटी येतील प्युमा आणि जॅग्वार. अशा पद्धतीने या 7 प्रजाती आपल्या सहजगत्या लक्षात राहतात. धन्यवाद.
नमस्कार. आपण IBCA म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे संस्थापक देश बघणार आहोत. ते एकूण देश आहेत 5. लक्षात कसे ठेवायचे बघा. त्याच्यासाठी ट्रिक आहे. सेनिल, SENIL. S फॉर सोमालिया, E फॉर इस्वातिनी, N फॉर निकराग्वा, I फॉर इंडिया आणि L फॉर लायबेरिया. ठीक आहे. ही त्याची ट्रिक आहे आणि हे लक्षात ठेवा. भारत हा संस्थापक देश आहे. कसला? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा. धन्यवाद. बघा, IBCA विषयी थोडक्यात माहिती बघून घेऊ. बिग कॅट अलायन्समध्ये 27वा सदस्य देश म्हणून बांगलादेश सहभागी झाला. IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मुख्यालय कुठे? गुरुग्राम, हरियाणा. IBCAचे महासंचालक SP यादव. भारताने 2023 मध्ये सुरू केलेला कराराधारित जागतिक उपक्रम. कायदेशीर अस्तित्व मागच्या वर्षी 4 फेब्रुवारी 2025 रोजी. मोठ्या मांजरांच्या संवर्धनासाठी कार्य करतो. नंतर हा उपक्रम बघा, वाघ, सिंह, नंतर बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जॅग्वार, प्युमा या 7 मोठ्या मांजरांच्या प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करतो. हे जे 7 आहेत ना, हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, बिबट्या आणि हिमबिबट्या लक्षात राहतं. नंतर वाघ, चित्ता आणि सिंह आणि जॅग्वार आणि प्युमा असे नीट लक्षात ठेवा. यापैकी जॅग्वार आणि प्युमा वगळता उर्वरित 5 प्रजाती भारतात आढळतात. म्हणजे काय? जॅग्वार आणि प्युमा आढळत नाहीत. आणि प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात IBCAची सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय त्याचा अर्थ? 2023 मध्ये. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघू आपण. दुसरी पॅक्स सिलिका परिषद 2026 जपान येथे पार पडली आणि या परिषदेला भारतातर्फे S जयशंकर हजर होते. विचारलं आहे बरोबर विधान ओळखा. तर यापैकी एकही विधान बरोबर नाहीये. दुसरी पॅक्स सिलिका परिषद कुठे पार पडली? जपानला नाही, तर वॉशिंग्टन DC अमेरिकेला. दुसरीच होती, पण वॉशिंग्टन DC अमेरिकेमध्ये पार पडली आणि या परिषदेला भारतातर्फे S जयशंकर नाही, तर S कृष्णन आणि नागराज रायडू हे उपस्थित होते. तर बघा, पॅक्स सिलिकाचा नेमका उद्देश काय आहे आपण ते बघून घेऊ. पॅक्स सिलिका शिखर परिषद 2026. क्रमांक कितवा? दुसरी. ठिकाण वॉशिंग्टन DC अमेरिका. कालावधी 25 ते 26 जून 2026. या परिषदेत भारतासह 35 राष्ट्रांनी कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्षेत्रातील वाढ आणि नवसंशोधनाला चालना देण्यासाठी AI संधी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली. भारतातर्फे S कृष्णन, नागराज रायडू उपस्थित होते. पॅक्स सिलिका हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक धोरणात्मक उपक्रम आहे. उद्देश काय? कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि इतर प्रगत तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची, विशेषतः बघा, दुर्मिळ खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित करणे हा आहे. दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यासाठी चीनवरील अवलंबित्व काय? कमी करणे. ठीक आहे. तर पॅक्स सिलिका समजलं असेल. आपण पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे की पहिली जागतिक योगासन स्पर्धा 2026च्या अंतिमपदी तालिकेत भारताने एकूण किती पदके प्राप्त केली? तर 114. सर्वाधिक पदके. भारत किती? प्रथम क्रमांकावर होता. तर आपण जागतिक योगासन स्पर्धा 2026 विषयी बघून घेऊ. कितव्या क्रमांकाची होती? पहिल्या क्रमांकाची होती. त्यामुळे आपल्याला इन डिटेल गोष्टी माहिती पाहिजे. नंतर कोणाद्वारे? तर योगासन भारत, वर्ल्ड योगासन आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना, इंडियन ऑलिम्पिक कमिटी पण. कालावधी 4 ते 8 जून 2026. ठिकाण काय? इका एरेना, अहमदाबाद, गुजरात. झाली कुठे? इका एरेना, अहमदाबाद, गुजरात. उद्घाटन कोणी केले? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. शुभंकर वीर द लायन. एकदा वीर द लायन सर्च करून बघून घ्या. 70हून अधिक देशातील 500हून अधिक खेळाडूंचा समावेश. अंतिम पदतालिका. तर भारत प्रथम क्रमांकावर, जपान द्वितीय क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिना. नसेल लक्षात राहत तर
अ काढताना तीनच काढावा लागतो ना, मग त्याच्यावरून लक्षात ठेवा. अर्जेंटिना तिसऱ्या क्रमांकावर. भारताने किती 114 पदकं जिंकली, त्याच्यात सुवर्ण 102, रौप्य 9 आणि कांस्य 3. हे नीट लक्षात ठेवा हा. आता मागे प्रीला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्याच्यात अशा पद्धतीने अनुक्रमे प्रश्न हे विचारलेले, सुवर्ण, रौप्य आणि कांस्यांचा सिक्वेन्स विचारला होता की ह्या पद्धतीनेच जिंकलेले आहेत हा. तर बघा 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य. जपानने 11 पदकं जिंकली, अर्जेंटिनाने 5 पदकं जिंकली. अर्जेंटिनाची एकमेव खेळाडू बिला बाराझा हिने 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकून आपल्या देशाला तिसरं स्थान मिळवून दिलं. अर्जेंटिनाचे खेळाडू कोण? बिला बाराझा. 2 सुवर्ण आणि 3 रौप्य असे एकूण 5 पदकं मिळवली आणि तिसरं स्थान तिने मिळवून दिलं त्यांच्या देशाला, अर्जेंटिनाला. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न, भारतीय कुमार अंडर 18 आशिया फुटबॉल चषक 2026. हा, तर भारतीय कुमार म्हणजे त्यांना म्हणायचंय भारतीय पुरुष अंडर 18 आशिया. हा फुटबॉल चषक नाहीये, हा आहे हॉकी चषक. ठीक आहे, हॉकी चषक 2026. तर बरोबर विधानं विचारली आहे आणि तीनही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. सदर स्पर्धा जपान येथे पार पडली. बरोबर आहे. पुरुष गटातील स्पर्धा भारताने जिंकली. बरोबर, म्हणजे जपानमध्ये झाली आणि जपानलाच हरवलं आणि भारत जिंकला. नंतर महिला गटातील स्पर्धा चीनने जिंकली आणि भारताला कोणतं पदक मिळाले? भारताला कांस्य पदक मिळालं आहे. साऊथ कोरियाला भारताने हरवून स्वतः कांस्य पदक जिंकलं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, आपण ते पण बघून घेऊ. बघा, भारतीय पुरुष अंडर 18 आशिया चषक 2026. ठिकाण कुठे? काकामिगाहारा, जपान. विजेता देश कोणता? भारत. उपविजेता जपान. भारताने सलग तिसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. तर सलग तिसऱ्यांदा, पण किती कालावधीनंतर झालाय ते बघा. 2001ला, 2016ला आणि 2026ला. म्हणून बघा किती अंतराने तो झालेला आहे आणि भारताने सलग तिसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. भारताचा कर्णधार कोण? केतन कुशवाह. केतन कुशवाह भारताचा कर्णधार. प्लेयर ऑफ द मॅच आशिष तानी. सर्वोत्कृष्ट गोलकीपर आयुष रजक, 17 गोल. आशिया चषक महिला गटाची स्पर्धा जिंकली कोणी? चीनने जिंकली. भारताने महिला गटात दक्षिण कोरियाला हरवून स्वतः कांस्य पदक जिंकले. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. भारताचा कर्णधार केतन कुशवाह, प्लेयर ऑफ द मॅच आशिष तानी आणि सर्वोत्कृष्ट गोलकीपर आयुष रजक, 17 गोल. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे, LRLACM च्या क्रूज मिसाईलची चाचणी जून 2026 मध्ये कोणाद्वारे घेण्यात आली? तर DRDO द्वारे घेण्यात आली. LRLACM. बघा, पुन्हा प्रश्न बघू. LRLACM च्या क्रूज मिसाईलची चाचणी जून 2026 मध्ये कोणाद्वारे घेण्यात आली? तर कोणाद्वारे? DRDO द्वारे घेण्यात आली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन द्वारे. हे नीट लक्षात ठेवा. तर LRLACM यशस्वी चाचणी, त्याच्याविषयी बघू. कधी झाली? 15 जून 2026 ला. कोणाद्वारे? DRDO द्वारे. फुल फॉर्म बघा, लॉंग रेंज अँड अटॅक क्रूज मिसाईल. ठिकाण डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट, ओडिशा. ठिकाण नीट लक्षात ठेवा, कारण ठिकाणं खूप आहेत त्यांच्याकडे कन्फ्यूज करण्यासारखे. श्रीहरिकोटा देऊ शकतात ते, पण कुठे आहे? ओडिशा आहे. हे नीट लक्षात ठेवा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट. नंतर LRLACM असे क्रूज मिसाईल आहे. हे असे क्रूज मिसाईल आहे जे लांब पल्ल्याच्या जमिनीवरील लक्ष्यावर अचूक हल्ला करण्यासाठी बनवले आहे. बघा, लांब पल्ल्याच्या जमिनीवरील लक्ष्यांवर जे मिसाईल, हे मिसाईल 1000 किलोमीटर दूर असलेल्या शत्रूच्या ठिकाणावरही हल्ला करू शकते. ही रेंज लक्षात ठेवा. क्रूज क्षेपणास्त्र जेट इंजिनवर चालते. ते कमी उंचीवर उडते आणि मार्ग बदलू शकते.
हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांवर स्टँड ऑफ हल्ला करण्याची क्षमता ठेवते. LACM मध्ये वापरण्यात आलेल्या स्वदेशी स्मॉल टर्बो फॅन इंजिनचं नाव काय आहे? माणिक. हे नीट लक्षात ठेवा, माणिक. आणि याचा फुल फॉर्म काय? लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे विवा टेक परिषद. तर विचारलं आहे बरोबर विधान कोणतं, आणि हे तीनही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. युरोपमधील सर्वात मोठी स्टार्टअप आणि तंत्रज्ञान परिषद आहे. 2026ची 10वी परिषद पॅरिस फ्रान्स येथे पार पडली. विवाटेक 2026 मध्ये भारत हा अधिकृत AI कंट्री पार्टनर म्हणून सहभागी झाला. तर आपण विवाटेक विषयी बघून घेऊ. विवाटेक युरोपमधील सर्वात मोठी तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शिखर परिषद. ठिकाण काय? पॅरिस फ्रान्स. कालावधी 17 ते 20 जून 2026. कितव्या क्रमांकाची होती? 10व्या क्रमांकाची होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित. हे नीट लक्षात ठेवा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित. पंतप्रधान मोदींनी जबाबदार AI गव्हर्नन्ससाठी मानव हे विशेष सूत्र मांडले. आता मानवचा फुल फॉर्म काय? मॉरल, अकाउंटेबल, नॅशनल, ॲक्सेसिबल, व्हॅलिड. मानव हे नीट लक्षात ठेवा, याचे विचारले जातात. मानव, M फॉर मॉरल, A फॉर अकाउंटेबल, N फॉर नॅशनल, A फॉर ॲक्सेसिबल आणि V फॉर व्हॅलिड. आणि आता आपण माणिक LACM मध्ये जे पाहिलं माणिक ते काय होतं? LR म्हणजे लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल मध्ये वापरण्यात आलेलं काय होतं? स्वदेशी स्मॉल टर्बोफॅन इंजिनचं नाव काय होतं? माणिक. आणि आपण विवाटेक परिषदेमध्ये काय बघितलं? मानव. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न. जून 2026 मध्ये 3 युद्धनौका नौदलात सामील झाल्या. खालीलपैकी कोणती युद्धनौकेचा यामध्ये समावेश नाही विचारता येते? तर INS निलगिरीचा नव्हता, INS दुनागिरी, INS अग्रण्य आणि INS संशोधक या तिघींचा होता. तर त्याविषयी पण आपण लगेच बघून घेऊ. बघा, 3 स्वदेशी युद्धनौका नौदलात सामील. 21 जून 2026 रोजी 3 स्वदेशी युद्धनौका नौदलात सामील झाला. राष्ट्रार्पण हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. ठिकाण काय? श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर, कलकत्ता. नीट लक्षात ठेवा, हे ठिकाण माहिती पाहिजे. 3 स्वदेशी युद्धनौका नौदलात सामील. ठिकाण कुठे? श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर, कलकत्ता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते. नाव काय? दुनागिरी, अग्रण्य आणि संशोधक. INS संशोधक नेमकं काय आहे? एका वेळी सलग 12,000 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. हे सर्वे वेसल लार्ज मालिकेतील 4थे जहाज आहे. काम समुद्राचे सर्वेक्षण करणे. INS दुनागिरी प्रोजेक्ट 17चे 5वे स्टिल्ट फ्रिगेड युद्धनौका. रडारवर ते एका लहान बोटीसारखे दिसते, ज्यामुळे ते शोधता येत नाही. INS अग्रण्य काय? अग्रय, मी अग्रण्य म्हणते, सॉरी. INS अग्रय काय आहे? INS एर्नाळा क्लासचे 4थे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट म्हणजे उथळ पाण्यातील युद्धनौका. हे बंदरावर तैनात असलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना लक्ष्य करू शकते. राहील का लक्षात? आता बघा, INS संशोधक कशाचा हिस्सा आहे? सर्वे वेसल मालिकेतलं 4थं आहे. दुनागिरी प्रोजेक्ट 17चा भाग. आणि INS अग्रय एर्नाला क्लासचा 4थं अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट म्हणजे उथळ पाण्यातील ती युद्धनौका आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नवीन अस्थायी सदस्यांची जून 2026 मध्ये निवड झाली. यामध्ये कोणता देश नाही? आता हा प्रश्न सोपा होता. कसा सोपा? कारण ऑप्शन सोपे होते. ऑप्शनमध्ये जर ब्रिटनच्या ऐवजी अजून याच्यासारखाच एखादा देश दिला असता तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकलं असतं. पण ब्रिटन काय आहे? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तो स्थायी सदस्य आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न सोपा आहे. तर याचं उत्तर काय आहे? ब्रिटन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नवीन अस्थायी सदस्यांची जून 2026 मध्ये निवड करण्यात आली. यामध्ये कोणता देश नाही? तर ब्रिटन नाही. म्हणजे कोणते आहेत? ऑस्ट्रिया,
ट्रिनिदाद अँड टोबॅगो आणि झिम्बाब्वे. ठीक आहे, तर बघा UNSC नवीन अस्थायी सदस्य बघून घेऊ आपण. 3 जून 2026 रोजी युनायटेड नेशन्स महासभेने 2027-28 या कार्यकाळासाठी 5 नवीन अस्थायी सदस्यांची निवड केली. नीट लक्षात ठेवा, 2027-28 कार्यकाळ लक्षात ठेवा. आणि कोणते आहे ते? झिम्बाब्वे, त्रिनिदाद अँड टोबॅगो, किर्गिस्तान, पोर्तुगाल आणि ऑस्ट्रिया. 31 डिसेंबर 2027 पर्यंत बहरीन, कोलंबिया, काँगो, लॅटव्हिया, लायबेरिया या देशांची अस्थायी सदस्यांमध्ये समावेश. UNHC एकूण सदस्य 15. बघा, UNSC म्हणजे काय? युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. एकूण सदस्य किती? 15. स्थायी सदस्य किती? 5. अस्थायी सदस्य किती? 10. म्हणजे 10 + 5 झाले एकूण 15. स्थायी सदस्य नीट लक्षात ठेवा, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन. याची ट्रिक आहे फ्रेका. F फॉर फ्रान्स, R फॉर रशिया, E फॉर अमेरिका, C फॉर चायना, E फॉर इंग्लंड, C फॉर चायना, A फॉर अमेरिका. आणि स्थायी सदस्यांना वेटो अधिकार काय असतो? वेटो अधिकार असतो. ठीक आहे, पुढे बघा पुढचा प्रश्न. आणि हेच जर विचारलं की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये किंवा युनायटेड नेशन्सच्या ऑफिशियल लँग्वेजेस किती आहेत, तर एकूण 6 आहेत. त्या कशा लक्षात ठेवायच्या? हे फ्रेका आहे ना, त्याऐवजी फक्त फ्रेस्का म्हणायचं. फ्रेस्का. तर तो जो S आहे ना, ती आहे स्पॅनिश. स्पॅनिश म्हणजे F फॉर फ्रेंच लँग्वेज, नंतर R फॉर रशियन, E फॉर इंग्लिश, C फॉर चायनीज, A फॉर अरेबिक आणि S फॉर स्पॅनिश. ह्या लँग्वेजेस आहेत युनायटेड नेशन्सच्या 6. बघा पुढचा प्रश्न. बंडखोर तृणमूल काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण आहेत? बंडखोर तृणमूल काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत अरुण रॉय. त्यांच्याविषयी आपण माहिती बघून घेऊ. बघा, तृणमूल काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी केलेल्या ऋत्विक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे 58 आमदार एकत्र आले आहेत. बंडखोर तृणमूल काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण? अरुण रॉय. ऋत्व्रत हे आपले नेते असल्याचे पत्र आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना दिल्यानंतर ऋत्व्रत हे आपले नेते असल्याचे पत्र आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना दिल्यानंतर ऋत्विक बॅनर्जींची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. तृणमूल काँग्रेसच्या सध्याच्या संख्याबळानुसार पक्षातून फुटणाऱ्या गटाला मान्यता मिळवण्यासाठी 2/3 म्हणजे 54 आमदारांची गरज होती. त्यांनी 58 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले. या बंडखोर गटाकडून ऋत्विक बॅनर्जी यांनी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा. तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदार खालीलपैकी कोणत्या पक्षात सामील झाले? तर नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये ते सामील झाले. तर त्या पार्टीविषयी थोडक्यात बघून घेऊ. नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया NCPI. बघा, तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारांच्या गटाने फारशा परिचित नसलेल्या नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया एका पक्षामध्ये विलीनीकरण केले. बंडखोर खासदार नेतृत्व काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंडोपाध्याय. पक्षांतर बंदी कायद्यापासून बचावासाठी TMCच्या 2/3 अधिक म्हणजे 28 पैकी 20 खासदारांनी विलिनीकरणाचा मार्ग स्वीकारला. हा त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील नोंदणीकृत पण अमान्य प्राप्त पक्ष आहे. नोंदणीकृत आहे पण अमान्य प्राप्त पक्ष आहे. रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी. NCPI म्हणजे नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया मध्ये विलीन झालेला गट भाजप-प्रणित NDA आघाडीला पाठिंबा देत आहे. यापूर्वी त्रिपुरा निवडणुकांमध्ये या पक्षाने 3 जागा लढवल्या होत्या. तिथे अवघी 822 मते मिळाली होती. NCPI स्थापना कधी झाली आहे? बघा, 2023 ला स्थापना झालेली आहे. मुख्यालय हावडा पश्चिम बंगालमध्ये आहे. चिन्ह काय आहे?
पेनची निब. पक्षाच्या नवीन अध्यक्षा ज्योतिप्रकाश चॅटर्जी. पक्षाच्या नवीन अध्यक्षा ज्योतिप्रकाश चॅटर्जी. संस्थापक शिवली कुंडू आणि उत्तीय कुंडू. पुढे बघा, जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर लक्षात ठेवायचं 2026 मध्ये काय म्हणते, 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 127वा. 26 मध्ये 127वा. म्हणजे मी तुम्हाला 26 मध्ये 27 हा आकडा लक्षात ठेवायला सांगतेय. पण काय 127 2026 मध्ये. पण काय कोणत्या निर्देशांकासाठी हे मी सांगतेय? जागतिक शांतता निर्देशांक. ठीक आहे, बघा जागतिक शांतता निर्देशांक 2026 प्रकाशित कधी झाला? तर जून 2026 मध्ये प्रकाशित झाला. आवृत्ती कितवी आहे? 20वी आवृत्ती. त्याच्यानंतर कोणाद्वारे? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या निर्देशांकात 163 देशांना शांतता, सुरक्षा, संघर्ष आणि लष्करीकरण या निकषांच्या आधारे क्रमवारी दिली जाते. या यादीत 127व्या क्रमांकावर भारत आहे. आणि गुण लक्षात ठेवा, गुण विचारले जातात. 2.409 गुणांसह भारत 127व्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर आहे आईसलँड. पहिले 3 देश काय आहे? आईसलँड. त्याच्यापैकी 19 वेळा, तब्बल 19 वेळा आईसलँड प्रथम क्रमांकावर आहे. नंतर न्यूझीलंड आहे. नंतर स्वित्झर्लंड आहे. INS असं लक्षात ठेवा. शांतता निर्देशांकामध्ये INS, आईसलँड, न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंड. शेवटचे 3 रशिया, सुदान आणि कॉंगो. रशिया, सुदान आणि कॉंगो शेवटचे 3 देश. पुढचा प्रश्न बघा, जून 2027 मध्ये पार पडलेली G7 शिखर परिषद कितव्या क्रमांकाची होती? तर कितव्या क्रमांकाची होती? 52व्या क्रमांकाची होती. तर G7 विषयी आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया. G7 काय आहे? एक लक्षात ठेवा, G7 मध्ये त्यांचं एक स्थायी असं हेडक्वार्टर नाहीये. जसं इतर ऑर्गनायझेशनचं असतं ना, तसं G7चं कोणतंही हेडक्वार्टर नाहीये. पण त्यापूर्वी आपण बघू की G7 कंट्रीज लक्षात कशा ठेवायच्या. त्याच्यावर माझा एक व्हिडिओ आहे, तो बघून घ्या. आज आपण बघणार आहोत G7 कंट्रीज लक्षात कशा पद्धतीने ठेवायच्या. तर अगदी सोपं आहे, कॉन्टिनेंट वाईज लक्षात ठेवायचा. तर सगळ्यात पहिला जो कॉन्टिनेंट आहे आशिया. ठीक आहे, तर आशियामधून एक कंट्री आहे जपान. नंतर 2 कंट्रीज आहेत नॉर्थ अमेरिका खंडातल्या. ठीक आहे, कोणत्या? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडा. आणि नंतर 4 कंट्रीज आहेत युरोप खंडातल्या. कोणत्या? UK, जर्मनी, इटली आणि फ्रान्स. या 4 कंट्रीज आहेत कोणत्या? युरोप खंडातल्या. लक्षात कसं ठेवणार समजलं? आशिया खंडातून एक कंट्री जपान. नॉर्थ अमेरिका खंडातून 2 कंट्रीज कोणत्या? USA आणि कॅनडा. आणि युरोप कॉन्टिनेंट मधल्या 4 कंट्रीज कोणत्या लक्षात ठेवणार? जर्मनी, फ्रान्स, UK आणि इटली. धन्यवाद. तर बघा, G7 शिखर परिषद 2026 क्रमांक 52वी होती. ठिकाण कुठे? तर एव्हियन ले बेन्स, फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा. पहिल्यांदा कधी झाली फ्रान्समध्ये? 2003 ला झाली, जी 29वी होती. आत्ताची कितवी आहे? 52वी आहे. फ्रान्समध्ये झालेली पहिली 2003 ला. दिनांक 15 ते 17 जून 2026 रोजी 2026 मधील G7 चे अध्यक्षपद कुठे आहे? फ्रान्सकडे आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्स राष्ट्राध्यक्ष. G7 शिखर परिषदेत भारताचा 13वा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 7वा सहभाग आहे. भारताचा 13वा ओव्हरऑल, नरेंद्र मोदी यांचा 7वा. G7 ची स्थापना 1975 मध्ये झालेली आहे. G7 ला कायमस्वरूपी कार्यालय काय? नाही. जगातील सर्वात मोठ्या 8 अर्थव्यवस्था देशांची संघटना, ज्याला जगातील आधुनिक अर्थव्यवस्था असलेले देश म्हटले जाते. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, इंग्लंड. काय सांगितलं होतं मी? जर्मनी आशिया खंडातला. नंतर
अमेरिका खंडातील अमेरिका आणि कॅनडा आणि उरलेले 4 जे आहेत फ्रान्स, इटली, मी बघा जपानला हे करायचं तर हे बघा जपान जो आशिया खंडातला, जर्मनी युरोपमधला, हा फ्रान्स, जर्मनी, इटली आणि इंग्लंड हे युरोपमधले आहेत. ठीक आहे. पुढे बघा 2014 मध्ये रशिया बाहेर पडल्यामुळे G8 ऐवजी G7 झालं पुन्हा. हा G8 ऐवजी G7 झालं. आता याची सुरुवात 1975 मध्ये G6 म्हणून झाली. G6 म्हणून झाली. मग कोण नव्हता तेव्हा? तर कॅनडा नव्हता. कॅनडा 1976 मध्ये आला. G7 कधी झाला? तो 1976 मध्ये स्थापना झाली तेव्हा तो G6 होता 1975 ला. 1976 ला कॅनडा आला आणि 1998 ला आला रशिया. आणि रशिया 2014 ला बाहेर पडला, त्याला पडावं लागलं. 1998 मध्ये रशियाला सामील करून त्याचे नाव G8 करण्यात आले. परंतु 2014 मध्ये युक्रेनच्या क्रिमिया प्रदेशावर रशियाने कब्जा केल्यानंतर त्याला गटातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा G7 म्हणून ओळखले जाऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 वेळा, हे पण लक्षात ठेवा, हजर होते. 2015 जेव्हा 2015 बघा इथे एका गोष्टीचा मला थोडा सर्च घ्यावासा वाटला की इथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किती 7 वेळा गेलेले आहेत. 2015 इथे फ्रान्स लिहिले ना आपण, इथे वाचलं की फ्रान्समध्ये दुसऱ्यांदाच ती आयोजित झाली. पहिल्यांदा 2003 ला आणि त्याच्यानंतर 2026 ला. मग इथे फ्रान्स कसं काय? तर मग इथे मी सर्च केलं तर इथे 2015 ची आय थिंक जर्मनीला झालेली आहे. तेव्हा अँजेला मर्केल होत्या चान्सलर जर्मनीच्या. तर हे तुम्ही बघा, इतकं काय विचारलं जाणार नाही, पण जस्ट एक नजर गेली म्हणून मी तुम्हाला सांगते. हे तुम्ही क्रॉस चेक करा, पण एवढं पण काही इम्पॉर्टंट नाही आहे. तर वर्ष लक्षात ठेवा 2015, 21, 22, 23, 24, 25, 26. 2015 एक वेगळा लक्षात ठेवायचा आणि डायरेक्ट 1 पासून ते 26 पर्यंत, म्हणजे 21 पासून ते 26 पर्यंत 2021, 22, 23, 24, 25, 26 आणि 2015 असं एकूण 7 वेळा. आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एकदा हजर होते 2003 ला. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग 5 वेळा हजर होते. 2005, 2006, 2007, 2008, 2009, म्हणजे सलग 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. म्हणजे एकूणात किती वेळा? 13 वेळा भारत हजर राहिलेला आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघू आपण. जून 2026 मध्ये नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या देशाला भेट दिली? तर सेशल्सला. हा प्रश्न नंतर घेऊ आपण. पुढचं बघा, मोसांबा घोषणापत्र कशा संदर्भात आहे? तर बेकायदेशीर मासेमारी विरुद्ध ते घोषणापत्र आहे. तर मोसांबा नेमकं कोणत्या देशात येतं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आफ्रिका खंड आहे ना, तर आफ्रिका खंडामध्ये केनिया एक देश आहे. तर केनिया देशात मोसांबा आहे. ठीक आहे. तर मग आपण ते बघून घेऊ. मोसांबा घोषणापत्र कशाशी संबंधित आहे बघा. बेकायदेशीर, अघोषित आणि अनियंत्रित मासेमारी विरुद्ध 15 देशांनी स्वीकारले. हे घोषणापत्र केनियातील मोसांबा येथे आयोजित 11व्या अवर ओशन्स कॉन्फरन्स दरम्यान स्वीकारण्यात आले असून त्यावरूनच नाव देण्यात आले. उद्दिष्ट काय? सागरी परिसंस्थांचे संरक्षण करणे, शाश्वत मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणे. केनियाची राजधानी काय आहे? नैरोबी. आणि मोसांबा हे त्या किनाऱ्यावरील एक ठिकाण आहे. आणि केनिया हे देश कुठे आहे? आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये आहे. पुढे बघा, सिप्री अहवाल 2026 नुसार आता बरोबर विधान ओळखायला लावले त्यांनी. तर विधान ब बरोबर आहे आणि अ चुकीचं आहे. जगातील सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश चीन, हे विधान चुकीचं आहे. आणि जगात सर्वाधिक लष्करी खर्च
यादीत भारताचा 5वा क्रमांक आहे. तर फक्त ब विधान बरोबर आहे. तर ते आपण बघून घेऊया. बघा, सिप्री इयरबुक 2026 या अहवालानुसार भारत जगातील 5वा सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश. चीनकडे सर्वाधिक 620 अण्वस्त्र आहेत. भारताचा लष्करी खर्च 92.1 अब्ज अमेरिकी डॉलर, जो मागील वर्षाच्या तुलनेत 8.9% वाढला. भारताने प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात केली आहेत. सर्वात मोठा लष्करी खर्च करणारे देश क्रम काय आहे? अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी आणि 5व्या क्रमांकावर भारत. नीट लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकाचं तर नीट लक्षात ठेवा, अमेरिका, आणि चीन 2ऱ्या क्रमांकावर, मग रशिया 3ऱ्या क्रमांकावर. ठीक आहे. अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी आणि इंडिया. सिप्रीची स्थापना 1966 मध्ये झालेली आहे आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट असं त्याचं काय आहे, फुल फॉर्म आहे. बघा, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, जून 2026 मध्ये संविधान तज्ञ सुभाष कश्यप यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? तर वयाच्या 97व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तर ते आपण बघून घेऊ. बघा, सुभाष कश्यप 4 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालं. वयाच्या 97व्या वर्षी. संविधान तज्ञ म्हणून ओळख. 100 पुस्तके, 500हून अधिक शोध निबंध लिहिले. 1983 ते 1990 पर्यंत लोकसभेचे ते महासचिव होते. हे नीट लक्षात ठेवा. लोकसभेचे महासचिव 1983 ते 1990 कालावधी नीट लक्षात ठेवा. वन नेशन वन इलेक्शन समितीचे काय होते? सदस्य होते. सदस्य. संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या राष्ट्रीय आयोगाचे सदस्य व मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जिनेव्हा येथील IPU म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर पार्लमेंटरी डॉक्युमेंटेशनच्या संसदीय दस्तऐवजीकरणासाठीच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख म्हणून काम पाहिले. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय होते. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त कधी? 2015. पद्मभूषण. त्यांची निवडक पुस्तके: अवर कॉन्स्टिट्यूशन, अवर पार्लिमेंट, भारताचे संविधान, एक पुनरावलोकन. ठीक आहे. पुढे बघा, आजच्या व्हिडिओतला आता हा आपला शेवटचा प्रश्न काय आहे? नुकतेच निधन झालेले जसपाल राणा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही? तर कोणता? खेलरत्न पुरस्कार, मेजर ध्यानचंद पुरस्कार. अर्जुन पुरस्कार 1994 मिळाला आहे. पद्मश्री 1997 आणि द्रोणाचार्य पुरस्कार 2020. आणि जसपाल राणा कोण आहेत? तर नेमबाज आणि प्रशिक्षक आहेत. हे खूप महत्त्वाचे आहेत. का? तर तुम्हाला ते कळेल. कारण 2024 मध्ये मनू भाकरने जे काही पदक जिंकलं, तर मनू भाकर 2024 मध्ये, तर तिचे मुख्य प्रशिक्षक होते जसपाल राणा. नेमबाज आहेत ते. भारतीय नेमबाज आणि प्रशिक्षक. निधन 12 जून 2026 वयाच्या 49व्या वर्षी. 1994 मध्ये अवघ्या 18व्या वर्षी जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं त्यांनी. 1994 मध्ये आशियाई खेळ. 1994 हिरोशिमा आणि 2006 दोहामध्ये सुवर्ण पदक. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 9 सुवर्णांसह 15 पदके जिंकली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दुहेरी पदक विजेती. मनू भाकर यांचे मुख्य प्रशिक्षक होते. डेहराडून येथे जसपाल राणा इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीची स्थापना. प्राप्त पुरस्कार: अर्जुन पुरस्कार 1994, पद्मश्री 1997, द्रोणाचार्य 2020. अशा पद्धतीने आपलं आजचं आपण 20-21 प्रश्न कव्हर केलेले आहे. बाकीचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. धन्यवाद.